नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मान्सूनची प्रगती आणि 29 ते 31 मेचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, यावर्षीच्या मान्सूनवर चक्रीवादळ वादळाचा प्रभाव पडताना दिसत आहे. म्हणजे मान्सूनची प्रगती चालू असतानाच बंगालच्या खाडीत एक रेमन नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे आणि आता अरबी समुद्रात पुन्हा एक नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे आणि यामुळेच नक्कीच मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मान्सूनबाबत योग्य माहिती घेतल्याशिवाय पेरणीची काही करू नका. मित्रांनो, दिनांक 29 मे रोजी महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा या भागात 0.1 मिलीमीटर ते 0.3 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि काही पश्चिम महाराष्ट्र भागात पावसाची कुठेही शक्यता नसून तापमान हे मात्र 42 ते 45 डिग्री सेल्सिअस राहणार आहे. तेव्हा या उष्णतेपासून आपली आणि आपल्या प्राणीमात्राची काळजी घ्यावी. मित्रांनो, दिनांक 30 मे रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या भागात अत्यंत हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातील जसे की विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु तापमानात मात्र खूप वाढ होणार आहे. इतर राज्यातील हुबळी, बंगळुरू, कोइंबतूर, सेलम, त्रिची, एलोरे, पाँडिचेरी, रायगडा, ब्रह्मपूर या भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे. मित्रांनो, दिनांक 31 मे रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या काही भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे. तसेच कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, अकलूज, कोडली, निपाणी, सावंतवाडी, राजापूर आणि रत्नागिरी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे. महाराष्ट्रातील उर्वरित विभागात पावसाची शक्यता नसून तापमानात मात्र कमालीची वाढ होणार आहे. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यात जसे की कर्नाटक, केरळ, तामिळनाडू मध्ये मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे. तसेच विजयवाडा, विशाखापट्टणम, रायगडा, श्रीकाकुलम, भुवनेश्वर, कामाख्यानगर या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून नक्की विचारा. आणि नवीन हवामान अंदाज आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तसेच यूट्यूब चाहत्यांनो.